विद्यार्थ्यांनो नमस्कार. कालच्या लेक्चरमध्ये आपण LCM कसा शोधायचा हे शिकलो होतो आणि आज आपण प्रॅक्टिस सेट 13 सोडवायला सुरुवात करणार आहोत. मी तुम्हाला LCM कसा शोधायचा त्याच्या 2 मेथड्स शिकवल्या होत्या. तुम्हाला जी मेथड सोपी वाटते त्या मेथडने तुम्ही सोडवा. मी आज डायरेक्टली स्टार्ट करतोय LCM. क्वेश्चन नंबर 1, फाइंड LCM. फर्स्ट क्वेश्चन कालच मी तुम्हाला सोडून दाखवला आहे. सेकंड क्वेश्चन मी स्टार्ट करतोय, फाइंड द LCM ऑफ 6, 8 अँड 10. मग आपण काय करायचं तर आपण वर्टिकल मेथडने त्याचे फॅक्टर्स करून घेऊ. वर्टिकल मेथडने फॅक्टर्स केल्यानंतर बघा, मला तिन्ही संख्यांचे फॅक्टर्स करावे लागतील. मला 6चे फॅक्टर्स करावे लागतील, 8चे फॅक्टर्स करावे लागतील आणि 10चे फॅक्टर्स करावे लागतील. मग मी 6, 8 आणि 10 या तीनही संख्यांचे फॅक्टर्स करणार आहे. 6चे फॅक्टर्स करणार आहे, त्यानंतर 10चे फॅक्टर्स करणार आहे, 8चे फॅक्टर्स करणार आहे इथे, आणि त्यानंतर मी इकडे फॅक्टर्स लिहिणार आहे बघा 10चे. मग फॅक्टर्स करताना आपला नियम काय, प्राईम संख्येने त्याला डिवाइड करायचं आहे. मग 6ला डिवाइड होणाऱ्या प्राईम संख्या 2 आहे, 2 अँड 3. मी सुरुवातीला त्याला 2ने डिवाइड करतो. 2 3 जा 6, बेत्रिक 6, 3 एके 3. याचा अर्थ 6चे फॅक्टर्स आलेत 2 इंटू 3 इंटू 1. त्यानंतर या 8ला डिवाइड होणारी संख्या म्हणजे 2. बे के बे, बे चौक 8, बे दुने 4 आणि लास्ट बे के बे. बे चौक 8, बे दुने 4 आणि बे के बे. 8चे फॅक्टर्स आलेत 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 1 आणि लास्ट राहिला आहे 10. या 10चे फॅक्टर्स पुन्हा एकदा त्याला 2ने डिवाइड होईल. बे पंचे 10, 5 1 जा 5, 5 इट सेल्फ अ प्राईम नंबर. देन 10चे फॅक्टर्स आले 2 इंटू 5 इंटू 1. ओके, इथपर्यंत तर तुम्हाला गणित आता सगळ्यांना येत आहे. मी यातले कॉमन फॅक्टर शोधणार आहे. कॉमन फॅक्टर्स सुरुवातीला तिघांमध्ये असणारे कॉमन फॅक्टर 2 2 2, म्हणजे पहिल्यांदा 2 हा कॉमन फॅक्टर निघून गेला. त्यानंतर या दोघांमध्ये काय कॉमन आहे का, तर या तिघांमध्ये अजून एक संख्या कॉमन आहे, ती म्हणजे 1. ओके, अजून काही कॉमन राहिले की या दोघांमध्ये किंवा या दोघांमध्ये काहीच नाही. याचा अर्थ कॉमन फॅक्टर आलाय 2. आपला LCMचा फॉर्म्युला आहे कॉमन फॅक्टर इंटू रिमेनिंग फॅक्टर्स. कॉमन फॅक्टर्स इंटू रिमेनिंग म्हणजे जे काही कॉमन आहे ते आणि उरलेल्या संख्या. मग कॉमन फॅक्टर काय आलाय तर हा 2 2 2 जो कट झाला तो इथे मी लिहिलाय 2. ओके, इंटू आता रिमेनिंग काय काय राहिले बघा, 3 राहिला इथे, इकडे 2 इंटू 2 राहिलाय आणि इथे काय राहिलाय 5. याचा अर्थ मल्टिप्लिकेशन काय आहे ते बघा, बेत्रिक 6, 6 दुने 12 आणि 5 दुने 10, म्हणजेच आपला मल्टिप्लिकेशन येईल 120. इट मीन्स दॅट द LCM ऑफ 6, 8 अँड 10 इज 120. ओके, हे गणित तुम्हाला कळालं असेल. तुम्हाला मी दुसरीही मेथड शिकवलेली आहे, ती मेथड एकदा दाखवतो आणि फक्त याच गणितासाठी मी दाखवणार आहे. पुढे तुम्हाला जी मेथड सोपी वाटते त्या मेथडने तुम्ही सोडवू शकता. ती मेथड अशी होती बघा, इथे मी लिहितोय 6, इथे लिहितोय मी 8, इकडे लिहितोय मी 10. ओके, तिघांनाही डिवाइड होणारी संख्या ती म्हणजे 2. मग भाग कसं जाईल, बे के बे, बेत्रिक 6, बे चौक 8 आणि बे पंचे 10. ओके, याच्यानंतर आता मी डिवाइड करणार आहे 2ने, पण 2ने 3ला डिवाइड होत नाही, म्हणजे 3 आहे तसंच खाली आला कारण तो प्राईम आहे. बे दुने 4. ओके, 5ला डिवाइड होत नाही, 5 आहे तसंच खाली आला. पुन्हा मी 2ने डिवाइड करेल, 3 आहे तसंच आला. 2 1 जा 2 आणि 5 आहे तसंच खाली येणार कारण 2ने 5ला डिवाइड होत नाही म्हणजे खाली आला. या ज्या संख्या राहिल्या आहेत यांचा जर मी मल्टिप्लिकेशन केलं तर तो असेल आपला LCM. म्हणजेच काय, 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 3 इंटू 1 इंटू 5. बे दुने 4, 4 दुने 8 आणि 5 त्रिक 15, 15 8 जा 120, म्हणजे LCM आलाय 120. तुम्ही या मेथडने जरी गेलात तरी चालेल, पाठीमागच्या दुसऱ्या मेथडने सोडवला तरी चालेल. आणि मला असं वाटतं तुम्हाला आता LCM क्लिअर झाला असेल. मी पुढचा क्वेश्चन घेणार आहे LCM साठी. ओके, पुढचा क्वेश्चन आहे LCM साठी 10, 15 अँड 20. 10, 15
20. ओके, 10, 15, 20. इथे मी लिहितोय 10, 15, 20. तिघांनाही डिवाइड होईल अशी प्राईम संख्या म्हणजे 5. 5 2 जा 10. ओके, 5 3 जा 15, 5 4 जा 20. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे 2 आहे, मी त्याला 2 ने डिवाइड करतोय. 2 1 जा 2, 3 आहे तसाच खाली येईल. इथे बेदुने 4. इथपर्यंत कळालंय. परत आता इथे 2 आहे म्हणजे याला 2 ने डिवाइड मला करावं लागेल. 2 1 आहे तसंच खाली येईल. 3 पण आहे तसंच खाली येईल. अँड 2 1 जा 2. याचाच अर्थ काय झाला बघा, हे जे फॅक्टर्स आहेत यांचं आपण मल्टिप्लिकेशन करू म्हणजे तो असेल LCM. 5 इंटू 2 इंटू 2, 5 इंटू 2 इंटू 2 इंटू 3 इंटू 1 इंटू 1. 5 दुने 10, 10 दुने 20 आणि इंटू 3 60. याचा अर्थ 10, 15 आणि 20 यांचा LCM येतोय 60. ठीक आहे. आणि आपल्या नॉर्मल मेथडने गेलं तरी तीच स्टेप येणार आहे. म्हणजे मी इथे लिहितोय 10, इथे लिहिणार आहे 15 आणि इकडे लिहिणार आहे मी 20. ठीक आहे, इथे मी 20 लिहितो. मला सुरुवातीला फॅक्टर्स करायचे आहेत. बघा, सुरुवातीला मी फॅक्टर्स करणार आहे 10चे. बे के बे, बेपंचे 10. परत 5 एके 5. 15ला डिवाइड होणार 5 ने. 5 त्रिक 15, 3 एके 3. आणि इकडे 5 एके 5, 5 चोक 20, बेदुने 4 आणि हा बे एके बे. आता आपण काय करायचं, फॅक्टर्स लिहायचे. म्हणजे 10चे फॅक्टर्स काय, 2 इंटू 5 इंटू 1. 15चे फॅक्टर्स काय येणार, 5 इंटू 3 इंटू 1. आणि 20चे फॅक्टर्स येणार 5 इंटू 2 इंटू 2 इंटू 1. सुरुवातीला काय करायचं, कॉमन फॅक्टर्स फ्रॉम ऑल. 5 5 5 हा कॉमन आहे, त्याला मी एकदाच लिहिला. 1 1 1 हा कॉमन आहे, त्याला एकदाच लिहिला. आता काय करायचं, 5 1 जा 5. LCM इज इक्वल्स टू कॉमन फॅक्टर इंटू रिमेनिंगचा अर्थ काय, उरलेले फॅक्टर्स. मग कॉमन फॅक्टर काय 5, रिमेनिंग काय उरले बघा, इथे 2 उरला आहे. इथे सॉरी अजून एक मला कॉमन फॅक्टर्स काढायचं राहिला बघा, चुकलं हे पण. मग आपण अजून एक कॉमन फॅक्टर, हा दोघांमध्ये 3 संख्यांमधला कॉमन, अजून 2 संख्यांमधली कॉमन संख्या मला काढावी लागेल. कुठली, 2 आणि 2 या दोघांमध्ये कॉमन राहिली आहे ती. म्हणजे 5 इंटू 2 10 इज द कॉमन फॅक्टर. बघा मी काय सांगतोय, पहिल्यांदा तिघांमध्ये असणारा कॉमन काय 5. आता दोघांमध्ये कॉमन काय 2 2, तोही कट होऊन एकदा लिहिला जाईल म्हणजे कॉमन 10 आले. आणि मग LCM काय येईल, कॉमन फॅक्टर इंटू रिमेनिंग फॅक्टर. मग कॉमन फॅक्टर आहे 10, रिमेनिंग काय राहिले बघा, इथे राहिला आहे 3, इथे राहिला आहे 2. याचा अर्थ आपलं उत्तर किती आलं, 60. LCM म्हणजे तुम्ही कुठल्याही मेथडने गेलात तरी तुम्हाला LCM शोधता आला पाहिजे. आणि मला असं वाटतं तुम्हाला आता हे गणित कळालं असेल. ओके, एक एक्झाम्पल अजून लास्ट मी तुम्हाला सोडून दाखवणार आहे आणि बाकीची सगळी गणितं, आता 2-3 गणितं तुम्हाला होमवर्कला देणार आहे, 4 गणितं. बघा मी पुढचं गणित सोडून देतो इथे. एक्झाम्पल आहे 105 अँड 195. 105 अँड 195 आपल्याला शोधायचा आहे त्याचा LCM. मी सुरुवातीला जाणार आहे व्हर्टिकल मेथडने, व्हर्टिकल फॅक्टरायझेशन मेथडने जातोय. बघा असं व्हर्टिकल फॅक्टरायझेशन मेथडने इथे लिहितोय मी 105. या 105चे मला फॅक्टर्स करावे लागतील. नंतर 195चे फॅक्टर्स करावे लागतील. इथे 5 आहे, याचा अर्थ त्याला 5नेच डिवाइड होणार आहे. ओके, किंवा दोघांची बेरीज ती 5 आणि 1 6, 3ने सुद्धा डिवाइड होऊ शकतं. मग आता आपण त्याला डिवाइड करणार आहोत 5ने. 5 एके 5, 5 दुने 10, 5 दुने 10, 5 एके 5, उत्तर येईल 21. परत 3ने डिवाइड होईल, प्राईम संख्येने डिवाइड करतोय. 3 7 21, 7 एके 7.
म्हणजेच 105 105 याचे फॅक्टर्स आलेत 5 इंटू 3 इंटू 7 इंटू 1. आता मी फॅक्टर्स करतोय 195चे. 195ला डिवाइड होणारी संख्या पुन्हा एकदा 5. मग आता इकडे मी 195 याला जर 5ने डिवाइड केलं 5 त्रिक 15, इथे 4 राहतील, 5 नवे 45, 39 उत्तर येत आहे. म्हणजेच 5ने डिवाइड केलं तर उत्तर येत आहे 39. 39 कुणाच्या पाड्यामध्ये तर 13च्या पाड्यात आहेत, किंवा 3ने सुद्धा डिवाइड होईल त्याला. 3 एके 3, 3 त्रिक 9 आणि लास्ट 13 वन जा 13, कारण 13 ही प्राईम संख्या आहे. ओके, म्हणजे या 195चे फॅक्टर्स आलेत 5 इंटू 3 इंटू 13. आणि आता मी त्यामध्ये लिहितोय कॉमन फॅक्टर्स. कॉमन फॅक्टर्स काय आहेत बघा, 5 5 3 3. मग इथे मी लिहिणार 5 इंटू 3 हा झाला कॉमन इंटू 1. ओके, एलसीएम काय, एलसीएम इज इक्वल्स टू कॉमन फॅक्टर इंटू रिमेनिंग फॅक्टर, उरलेले फॅक्टर्स. कॉमन काय 5 त्रिक 15 आणि रिमेनिंग काय 7 इंटू 13. आपल्याला मल्टिप्लिकेशन करावं लागेल त्याचं. 15 7 105 इंटू 13. मग 105 इंटू 13 गुणाकार करावा लागेल. 13 5 65, 6 येईल, 13 0 जा 0 प्लस 6 6 आणि 13 1 जा 13. म्हणजेच 1365 इट इज द एलसीएम. आज तुम्हाला एलसीएम काय आहे हे क्लिअर झालेले असेल. इथे आज आपण स्टॉप करू. थँक्यू.